भागातील जमीन वेगळी असल्यामुळे वेगवेगळी पिके घेण्यात येतात. यासाठी आपण घेत असलेल्या पिकांना अनुसरून पूरक व्यवसाय निवडणे गरजेचे आहे. शेती हा आपला कणा असून शेतकरी केंद्रबिंदू मानून कृषी नियोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले. सायन्सकोर मैदान येथे सुरू झालेल्या कृषी विकास परिषद व प्रदर्शनीचे उद्घाटन कृषी मंत्री ॲडव्होकेट कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार सुलभा खोडके, आमदार प्रवीण तायडे, आमदार राजेश वानखडे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा, कृषी सहसंचालक प्रमोद लव्हाडे, जिल्हा शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष नरेंद्र शिंगणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते आदी उपस्थित होते. कृषी विकास परिषद व प्रदर्शनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती विषयक माहिती मिळेल. याच धर्तीवर अन्य जिल्ह्यातही अशा स्वरूपाच्या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येईल. याबाबत शेतकऱ्यांच्या सूचना विचारात घेऊ. तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी शेतीमध्ये मनुष्यबळाला पर्याय नाही. नवीन AI तंत्रज्ञानामुळे शेती अधिक फायदेशीर ठरावी, अधिक उत्पन्न अल्पावधीत घेता यावे यासाठी नवीन तंत्रज्ञान मदतनीस ठरेल. कृषी विद्यापीठामार्फत उत्कृष्ट वाण निर्मितीसाठी प्रयोग करण्यात यावे. शेतकरी खऱ्या अर्थाने समाधानी होण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे, असे मत कोकाटे यांनी व्यक्त केले. यावेळी प्रगतिशील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संत्रा पीक व्यवस्थापन दिनदर्शिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी कृषी मंत्री ॲडव्होकेट कोकाटे यांनी कृषी प्रदर्शनीतील विविध स्टॉल्सला भेटी देऊन स्टॉल धारकांशी संवाद साधला. येथे कृषी यंत्रे, अवजारे, धान्य, गृहोपयोगी वस्तू, मिलेट्स उत्पादने, बांबूच्या वस्तू, सिंचन साधने, कृषी निविष्ठा, सेंद्रिय धान्य, विविध शासकीय दालने, विविध खाद्यपदार्थ आदी स्टॉल्स लावण्यात आले आहेत. आत्मा प्रकल्प संचालिका अर्चना निस्ताने यांनी प्रास्ताविक केले, तर शिप्रा मानकर यांनी संचालन व आभार प्रदर्शन राहुल सातपुते यांनी केले. खरं म्हणजे जी एक्झिबिशन होतात, ही प्रदर्शन होतात, याचा मुख्य हेतू या ठिकाणी शेतकऱ्यांनी यावं, आपल्या डोळ्याने बघावं काय प्रगती चालली आहे, कुठल्या फार्मर प्रोड्युसर कंपनीने काय प्रॉडक्ट लॉन्च केलेलं आहे, शेतीमध्ये उत्पन्न कसे निर्माण केले आहे, ऑर्गॅनिक शेतीमध्ये प्रोडक्शन कसे आहेत, शेतीमध्ये भाजीपाला कुठल्या प्रकारचा या ठिकाणी निर्माण केला जातो, वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्स कसे आले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या औषधाच्या कंपन्या आल्या आहेत, मशिनरीच्या संदर्भात ट्रॅक्टरच्या कंपन्या आहेत, वेगळ्या मशिनरी आल्या आहेत, रोबोट आले आहेत. हे सगळं आपल्या निदर्शनामध्ये यावं. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.